प्रत्येक प्रवासाची एक वेगळी गोष्ट असते. काही गोष्टी शांत डोंगरांमध्ये हरवलेल्या असतात, तर काही गोष्टी मंद वाऱ्याच्या झुळकीत लिहिल्या जातात. ही गोष्ट आहे निसर्गाची ओढ असणाऱ्या 2 मोटरसायकल स्वारांची, ज्यांचा प्रवास सुरू होणार आहे उटीच्या थंड वाऱ्यांपासून कोली हिल्सच्या नागमोडी घाटापर्यंत. प्रत्येक वळणावर नवा नजारा, प्रत्येक किलोमीटरमध्ये एक नवा अनुभव. सवंगडी जुनाच, पण प्रवास मात्र नवा. उटीमध्ये हा आमचा 3रा दिवस आहे. परवा दिवशी संध्याकाळी आम्ही उटीमध्ये पोहोचलो. कालचा संपूर्ण दिवस आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी दिला होता, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला बरीचशी ठिकाणं एक्सप्लोअर करता आली नाही. जेवढी ठिकाणं आम्ही एका दिवसामध्ये एक्सप्लोअर करू शकत होतो, तेवढी सुद्धा ठिकाणं आम्हाला काल एक्सप्लोअर करता आली नाही. त्याचं कारण काल दिवसभर प्रचंड पाऊस होता. एकसारखा पाऊस सुरू असल्यामुळे आम्ही जी काही ठिकाणं बघितलेली आहेत ती रेनकोट घालूनच बघितलेली आहेत. कालच फक्त पावसाला सुरुवात झाली आहे. मागे 1-2-3 दिवस पाऊस बिलकुल नव्हता. म्हणजे नेमकं आम्ही यायला आणि पाऊस सुरू व्हायला गाठ पडली. तरीसुद्धा आम्ही काल बॉटॅनिकल गार्डन बघितलं आणि त्यानंतर टी अँड कॉफी फॅक्टरीसुद्धा एका ठिकाणी जाऊन आम्ही बघून आलो. चहाचे जे मळे आहेत ते बघितले. ॲक्च्युली आम्हाला पायक्रा वॉटरफॉल, पाईन फॉरेस्ट आणि दोडाबेट्टा पीकला जायचं होतं, पण पावसामुळे पायक्रा वॉटरफॉल आणि दोडाबेट्टा पीक क्लोज होता, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो. दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही पायक्रा वॉटरफॉल बघायला जाणार होतो, पण एवढी थंडी वाजत होती. म्हणजे थंडी उटीमध्ये असतेच, पण त्या पावसामुळे जो त्रास होत होता त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की रूममध्ये जाऊन सरळ आराम करायचा. आता कुठेही जायचं नाही, कारण आम्हाला अजून बरेच दिवस प्रवास करायचा आहे. सो आजारी पडण्यात काहीही अर्थ नाही. तर आता निघायची तयारी माझी संपूर्ण झालेली आहे. ही आपली टेल बॅग आपण माउंट केलेली आहे. टँक बॅग माउंट केली की आपण निघण्यासाठी तयार आहोत. समीरदा थोडा आराम करतायत. काल रात्री त्यांची व्यवस्थित झोप झाली नव्हती. त्यांनी सर्व काही पॅक करून ठेवलेलं आहे. उठलं की फक्त माउंट करायचं आहे आणि निघायचं आहे. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या व्लॉगमध्ये. आज आम्ही दोघे निघालो आहोत उटीवरून कोली हिल्सला. येस, आम्ही कोली हिल्स पाहण्यासाठी जाणार आहोत आणि उद्यापासून आपल्याला डॉक्टर जॉईन करतील. तर चला आता समीरदांना उठूयात आणि प्रवासाला सुरुवात करू. कोणतं हे आपलं डोसा सेंटर. इथे आम्ही लास्ट टाइम हाऊस ऑफ डोसाजमध्ये डोसा खाल्ला होता आणि प्रत्येकी 2 डोसे खाल्ले होते आम्ही. तर रेनकोट घालायला होता. मला असं मगाशी वाटतच होतं इथे नको. चला पुढे बघू. या पावसाला एक कुठून जोर आलाय कोणाच ठाऊक आहे. जस्ट आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि बाहेर पडण्याआधी जवळपास 1 तास कंप्लीट पाऊस थांबलेला होता आणि ढगसुद्धा उघडायला सुरुवात झाली होती. पुन्हा या पावसाने आमच्या प्रवासामध्ये व्यत्यय आणलेला आहे. ऑल्दो आम्ही रेनकोट, रेन गिअर आणलेले आहेत, पण हा पाऊस काही फार नसणार आहे, त्यामुळे आम्ही घातले नाही आहे. थोडासा पाऊस सुरू आहे, तर आम्ही या ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबायचा विचार केला. डोसा आणि सुरुवातीला मी ऑमलेट डोसा घेतला होता. दोन्ही एवढे छान होते. इवन सगळेच डोसे चांगले होते, पण त्यातल्या त्यात घी पोळी डोसा आणि ऑमलेट डोसा अतिशय चांगला होता. आम्ही दोघांनीही 2-2 डोसे फस्त केलेले आहेत. पूर्वी रात्री जेवलो नव्हतो. हां, दोघांनी काल रात्री जेवण केलं नव्हतं. सकाळी प्रचंड भूक लागली होती आणि मला तर तहान पण लागली होती, बिकॉज इथे पाणी मिळत. संपूर्ण उटीमध्ये तुम्हाला प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी मिळत नाही आणि जर पाणी तुम्हाला हवं असेल तर तो 5 लिटरचा कॅन मिळतो. कॅन घ्यावा लागतो. आईला जर आम्ही तो 5 लिटरचा कॅन घेतला, त्यापैकी कसं बसं 1 लिटर पाणी आम्ही प्यायलो. 2 लिटर मी माझ्या हायड्रेशन पॅकमध्ये भरून घेतलं. 2 लिटर राहिलेलं. 2 लिटर शिल्लक राहील. पण एक बरं झालं समीरदा, आपण थांबलो ते. आपला ब्रेकफास्ट पण झाला आणि वेदर पण क्लिअर झालं. भिजत जाण्यात काय अर्थ नाही आहे. चल चल भाई चल, तू रुकना, मैं रुकेला है तेरी वजह से. फिर नाही बाबा, माझ्या गाडीला रिव्हर्स गिअर ॲक्च्युली हवा होता, पण नाही. बापरे, 7 तास 3 मिनटं दाखवायला लागलं.
मगाशी आपण निघालो होतो त्यावेळी 6 तास काहीतरी दाखवत होतं. अरे वा 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 वा, या सूर्यदेवता कृपया वर या, कृपया या ढगांच्या मधून बाहेर या. कागलकर, अहो लक्ष नाहीये तुमचं आमच्याकडे, हे काय सुरू आहे? सूर्यदेव आणि कागलकरांची कृपादृष्टी असो अथवा नसो, वरुण देवाने मात्र आम्हाला सहकार्य केलं. काल दुपारी आम्ही इथे जेवण केलं होतं या अल मदिनामध्ये, आणि जेवण खरंच खूप छान होतं. म्हणजे कालच्या जेवणाचं बिल सुद्धा आमच्या आजच्या ब्रेकफास्टपेक्षा कमी झालं. पोटभर जेवून सुद्धा, म्हणजे इथेही आम्ही पोटभरच जेवलेलो आहोत. उटीमधल्या थंडगार हवेला उराशी कवटाळून आम्ही प्रवासाला सुरुवात केली खरी, पण आमची मोटरसायकल सुद्धा उपाशी आहे हे आम्हाला थोड्या वेळानंतर लक्षात आलं. कोणत्या बाजूला घेऊ? तर मंडळी, कुनूरमध्ये आम्ही आलेलो आहोत, फ्यूल अप करण्यासाठी आता थांबलेलो आहोत. पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात आम्हाला अधूनमधून सूर्यदेवताने दर्शनसुद्धा दिलेलं होतं, पण त्यांना आमची विनंती आहे की आम्हाला अधूनमधून नको, आम्हाला तुमचं एकसारखं दर्शन हवं आहे. गाडीचं पोट पूर्ण भरल्यानंतर आम्ही मागच्या वर्षीच्या प्रवासामधल्या आठवणींवर उजेड पाडत उटीच्या एक हेअरपिन बेंड्सना मागे सोडायला सुरुवात केली. दरम्यान निसर्ग किती चमत्कारिक असू शकतो याचाही अंदाज यायला लागला. खतरनाक यार, पूर्ण घासून घेतली याने, आणि नेमकं बरोबर ज्या ठिकाणी अरुंद रस्ता आहे ना तिथेच बरोबर दोघांची गाठ पडली. काय ड्रास्टिक चेंज झालाय ना वातावरणामध्ये. समीरदा, वर एवढ्या प्रमाणात थंडी होती यार. खाली आल्यानंतर ना एक रेल्वे रूळ आम्हाला क्रॉस करावा लागतो. लास्ट टाइम आम्हाला त्या रेल्वे रुळावरती थांबावं लागलं होतं. पुराणी यादें ताजा हो गई अपने ड्यूक के साथ. ड्यूक होती त्यावेळेला आपल्याकडे, ड्यूक, माय बिलवेड ड्यूक 390 यार. भाई ड्यूक आहे, ड्यूक आहे भाई. तर मंडळी, उटीसारख्या हिल स्टेशनवरून खाली येऊन आम्ही आता सध्या मेट्टुपालयममध्ये आलेलो आहोत. मागे वळून बघायची इच्छा नाही आहे माझी सध्या उटीकडे. एवढी थंडी नाही सहन होत. काय म्हणजे थंडीही चालली असती, पण त्या थंडीमध्ये जो पाऊस पडत होता ना, तर सरळ दाखवतो. यश, चला. समीर सांगतायत लास्ट टाइम पण आपण या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो या गावात आल्यानंतर. ओ यस, अरे रे 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 रे, गतिरोधकम स्पीड ब्रेकरम. मी त्याच्यावरून गाडी उडवम. चला या. आपण जिथे थांबलो होतो तिथे आणि मागच्या बाजूचा व्ह्यू पण छान होता. उटीमधून कुन्नूर, त्यानंतर मेट्टापलियम आणि अविनाशी असं करत आम्ही आता सध्या या सलेम हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. जवळपास 100 किलोमीटर्स, म्हणजे ब्रेकफास्टला ज्यावेळी आम्ही थांबलो होतो तेव्हापासून 100 किलोमीटर्स आम्ही नॉनस्टॉप आलेलो आहोत. फक्त एकदा फोटो काढण्यासाठी थांबलो होतो तेवढं. तसंही आता ब्रेक घ्यायची अशी फारशी गरज नव्हती, फक्त याची गरज. नॉनस्टॉप अजून सलेमपर्यंत जायला काही अडचण नाही. मी त्यांनी जेव्हापासून मला निंबूज प्यायला दिलं तेव्हापासून मी कायम निंबूज घेतो थांबताना. असं आहे, एनर्जी ड्रिंक. जेवणाची फारशी काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एक घसरते हेल्मेट गिरा दिया भाई तूने. तरी बरं इंटरकॉमवर पडलं नाही का, इंटरकॉमच्या बाजूलाच पडलं. अरे हो की रे, आता परत घसरेल, लक्ष द्या. हा, नॉनस्टॉप 100 किलोमीटर तरी जाऊया समीरदा. ॲक्च्युली आपण अंतर कमी कापलं आहे, पण आपण सॅडलवर वेळ बराच घालवला होता. यस,
2-2.5 तास सॅडलवर होतो आपण, त्यामुळे ब्रेक आवश्यक होता जो आम्ही घेतलेला आहे. दुर्दैवाने हा हायवे सोडायची वेळ आलेली आहे. आता इथून आम्ही राईट घेत आहोत एरोडेसाठी. कोलिजला जाण्यासाठी एरोडेवरूनच जावं लागतं. हो, ट्रक आली समीरदा. अरे किसका IPL बजा रे. अच्छा, याचं रिव्हर्सची टोन आहे वाटतं. एरोडे आउटर रिंग रोड. काय रस्ते आहेत यार यांचे. प्रत्येक शहराला त्यांनी रिंग रोड बनवलेला आहेच. म्हणजे 4 पदरी रस्ते आहेत आणि काही ठिकाणी 6 पदरी रस्ते आहेत. आणि रस्त्यांवर रिफ्लेक्टर, प्रॉपर पट्ट्या, मध्ये डिवायडर, त्यामध्ये झाडं, सगळं कसं एकदम व्यवस्थित. आपल्या इथे अरे 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 आपल्या इथे मुळात रिंग रोडच कुठे आहेत. समोर ज्या या टेकड्या दिसत आहेत या मी यापूर्वी कधी पाहिलेल्या आहेत. यस, तंजावरमधून ज्यावेळी आम्ही कोल्हापूरला आलो त्यावेळी आम्ही नामक्कलमधूनच आलेलो होतो आय गेस. अरे आम्ही सरळ गेलो होतो. यस, हां बरोबर आहे. समोर पसरलेला निसर्गाचा हिरवागार गालीचा, मोटरसायकलच्या इंजिनचा आवाज आणि सोबतीला तुमचा जिवलग मित्र, या सगळ्याच्या धुंदीत मन तुमचं हरवून जातं. अशा प्रवासांमध्ये तुम्हाला रस्ता सांगत असतो. कुठे जायचंय हे नाही, कसं जायचंय. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर काहीतरी नवीन शिकवण देतात. $54 किलोमीटर जायचं आहे अजून आपल्याला. बघूया आपण कोलिज एक्सप्लोर करून झाल्यानंतर आपण खाली येऊ ना, त्यावेळी ठरवून. नामक्कल आपल्यासाठी पण कन्व्हिनियंट आहे का? नामक्कलवरून रामेश्वरम बघा बरं. मग अशी निंबूज घेण्यासाठी जिथे आम्ही थांबलो होतो, म्हणजे जो आमचा लास्ट ब्रेक होता, तिथून एक जवळपास 100 किलोमीटर नॉनस्टॉप आम्ही आलेलो आहोत. आणि इथून पुढे एक 54 किलोमीटर कोली हिल्स आहे. तत्पूर्वी आम्ही इथे थोडंसं पाणी किंवा चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत. समीरदांनी पुन्हा निंबूच घेतलेला आहे, पाणी बॉटलसुद्धा घेतलेली आहे. माझ्याकडे माझ्या हायड्रेशन पॅकमध्ये पाणी आहे, त्यामुळे मला सध्या पाण्याची गरज नाही आहे. बाहेर ताई हे आप्पे बनवत आहेत. या आप्प्यांची ऑर्डर दिली आहे, जरा टेस्ट करून बघूयात हे कसे आहेत. हे फार नाही आहे, 54 किलोमीटर म्हणजे एक तासाभराचा रस्ता आहे. आता जवळपास एक 4:30 पावणे 5, 4:30 नाही 3:30 पावणे 4 झालेले आहेत. कसे मला असं वाटतं कसे छान आहे, पण हे सांबर चटणी जी आहे ती मला फारशी काय आवडली. थोडी पद्धती काय सो पण ठीक आहे, म्हणजे अशी ठीक आहे. हां ठीक, आय विल पे फॉर दॅट, डोंट वरी. ॲक्च्युली त्यांना मी एकच प्लेट सांगितलं होतं. एका प्लेटमध्ये 4 येतात. त्यांना एक प्लेट द्या असं सांगितलं. त्यांना ॲक्च्युली एक प्लेटच आम्ही सांगितलं की अजिंक्यने. त्यांना असं वाटलं की आम्ही 2 जण आहोत तर 2 प्लेट करायचे. सो त्यांनी 2 प्लेट बनवलं आणि आता ते म्हणतात की नाही तुम्ही घ्या. तर हे होत राहतं, थोडं कम्युनिकेशन गॅप होतं आहे. त्यांची लँग्वेज आम्हाला कळत नाही, आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो तरी त्यांना कळत नाही. सो आता हे आम्ही दुसरं जे आहे ते पण तो अजिंक्य ट्राय करेल. फस्त करेल. मी नाही ट्राय करू शकत, मला हेच जात नाही आहे कसं खातं. म्हणजे टेस्ट नाही आहे म्हणून नाही, टेस्टी आहे पण माझी भूक नाही आहे एवढी. मी हे दोन्ही खाऊ शकेन, एवढंच मी खाऊ शकतो. मी त्यांना असं म्हटलं मी पैसे देतो तुम्हाला दोन्ही प्लेट, खाणार मात्र एकच. किल्ली कुठे आहे? चाबी काय चाबी काय चाबी. आत्ता फोनची बॅटरी 11% झाली समीरदा. आणि फुल कधी केली होती? पहाटे 4:30ला. तेव्हापासून यूजमध्ये आहे. मी फक्त तो मॅपसाठीच ठेवला ॲक्च्युली. अरे यस, हो हमको अच्छा लगा.
हे बघा मंडळी 32 किलोमीटर्स आमचं फायनल डेस्टिनेशन आहे. आणि मॅपमध्ये बघा, हे बघा हेअरपिन बेंड्स. समीरदा करवली, त्यानंतर हेअरपिन बेंड्स स्टार्ट होतात. आणि आपण थोडंसं मागे आहोत करवलीच्या नडुकुंबाईमध्ये. हा पहिला हेअरपिन बेंड्स इथून सुरू होतोय. आम्ही आत्ता आहोत इथे. ओ हो 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 हो, बापरे, थंडी वाजायला सुरुवात झाली पहिल्याच कॉर्नरला. अरे 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 अरे, हा थंडी चालेल, ठीक आहे, थंडी आम्ही सहन करू शकतो, पाऊस नको बाबा. पण इथे पाऊस होऊन गेला हा समीरदाई, बघा आजूबाजूला. अवॉइड प्लास्टिक बॅग, माकडं बघा बघा. अरे बापरे, काय मंडळी, कसं काय, बरं आहे का? काय येत आहे कोल्हापूर कोल्हापूर? ओय 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 ओय, हेअरपिन बेंड बेंड पहिला बेंड सर की आहे जी, पहिला बेंड की आहे जी. गाडी क्रमांक 8693, गाडी क्रमांक 8693 नामक्कलवरून कोली हिल्सला जाणारी हिमालयन 450 फ्लॅट क्रमांक 4 वर उभी आहे. सगळ्या माकडांना विनंती आहे. कोली हिल्सच्या पहिल्या वळणावर पोहोचल्यानंतर जणू काही जग जिंकल्याची भावना मनात घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. भव्य दिव्य अशा या निसर्गावर मनुष्य प्राण्याने कसं प्रभुत्व मिळवलं आहे या गोष्टीची कल्पना करत आम्ही एक एक हेअरपिन बेंड सर करायला सुरुवात केली. कधीतरी स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून मोटरसायकलवर या आणि या मोकळ्या वाऱ्यांचा अनुभव घ्या. हीच ती जागा जिथे आकाश आणि डोंगर एकमेकांना मिठी मारतात. धुक्याच्या या पडद्यामागे लपलेली आहे निसर्गाची खरी बाजू. कितीही वळणं आली तरी या रस्त्यांचा थरार काही कमी होत नाही. प्रत्येक वळणावर नवीन ऊर्जा, नवीन नजारा आणि एक वेगळीच शांतता. इथल्या प्रत्येक झाडात एक ओळखीचा सुगंध आहे, जणू निसर्ग स्वतःच गातोय. कोली हिल्स एक ठिकाण नाही, एक अनुभव आहे. जिथे प्रवास संपत नाही तर सुरू होतो. इथे वेळ थांबते आणि निसर्ग बोलतो. अतिशय सुंदर असे ड्रोन शॉट आपण इथे घेतलेले आहेत, जे की तुम्ही आत्ता म्हणजे आम्ही बोलण्यापूर्वी बघितले असतीलच, कारण ते ड्रोन शॉट मी आधीच व्लॉगमध्ये अपलोड करेन. आम्ही वर गेलो, वर जाऊन तिथे 1-2 फोटो वगैरे काढले. येताना समीरदांनी ही जागा शोधून ठेवली होती जिथून आम्ही व्यवस्थित ड्रोन शॉट घेऊ शकतो. सो आता आम्ही आहोत हेअरपिन बेंड क्रमांक 36 वरून खाली आलो 70 हेअरपिन बेंड सर केल्यानंतर, आणि या इथे येऊन ड्रोन शॉट घेतले. आणि आता आम्ही निघालो. आता कुठे जायचं समीरदा? आपण नमक्कलमध्ये आम्ही जाऊन आज स्टे करणार आहोत. डॉक्टर भंडारी आज मुक्कामाला सालेममध्ये येणार आहेत बहुधा, बरोबर ना? ते उद्या सकाळी येऊन नामक्कलमधून आम्हाला जॉईन करतील आणि तिथून आम्ही रामेश्वरमपर्यंत कंटिन्यू करणार आहोत. सलेमवरून रामेश्वरमला जरी जायचं असेल तर नामक्कलमधून जावं लागतं. आणि आता आम्हाला कोहली हिल्समधून जरी रामेश्वरम बघितलं आम्ही तरी नामक्कलमधूनच जावं लागतं. सो नामक्कलला थांबलेलं बेस्ट होईल. तर मंडळी, आता अपडेट असा आहे की आपले तिसरे मेंबर म्हणजे आमचे मित्र डॉक्टर भंडारी हे ऑल द वे फ्रॉम कोल्हापूर नामक्कलसाठी येत आहेत. म्हणजे आता एक 100 ते 150 किलोमीटर, 120-130 किलोमीटर मागे आहेत नामक्कलच्या. तर आम्ही दोघं नामक्कलमध्ये जाऊन हॉटेलमध्ये चेक इन करतो, तोपर्यंत डॉक्टरसुद्धा येतील. आणि मग उद्या सकाळी आम्ही तिघं एकत्र रामेश्वरमसाठी निघू. अरे भाई, 2 से भले 3 इसलिए तो कहते हैं. हाँ, समीर दादा म्हणतात भाई 3 से ज़्यादा नहीं. 3 से ज़्यादा एक भी नहीं. मिनिमम 2, मॅक्झिमम 3. दॅट्स इट. आमचा स्टॉक संपलेला आहे.
जवळपास 7 वाजता आम्ही नामकलमध्ये पोहोचून हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्यानंतर मी अंघोळीला गेलो, माझी अंघोळ झाली. त्यानंतर आमचे समीर दादा अंघोळीला गेले, त्यांचीही अंघोळ झाली. आणि 31 किलोमीटर मागे डॉक्टरही पोहोचलेले आहेत. म्हणजे नामकलच्या 30 किलोमीटर अलीकडे डॉक्टर आहेत, तेही लवकरच रूम मध्ये पोहोचतील. आज आम्ही त्यांना शेअर केलेलं आहे ऑलरेडी. यस, ते येतो बोलले, त्यांची सोय पण करायची थोडी बहुत सोय करायची त्यांची असेल, मला काही माहित नाही याबद्दल. जबाबदारी माझ्याकडे आहे डॉक्टर साहेबांची. अशी सोय इन द सेन्स चुकीचा गैरसमज करू व्यवस्था झोपायची थर्ड पर्सन दाखव रे असं माणसांना गैरसमज होतो. हा सेपरेट ऑलरेडी केलेली आहे. हा सेपरेट बेड त्यांनी इथे मांडून ठेवलेला आहे. ही व्यवस्था व्ह्युअर्स आहेत ना, फार लगेच दादा गुडके अंगात येतो सगळ्यांच्या. नाही, ते ऑलरेडी खूप स्मार्ट आहेत, त्यांना माहित आहे तुम्ही कोणत्या व्यवस्थेबद्दल बोलताय. बर, तो विषय बाजूला. आज आम्ही प्रचंड धमाल केली. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज उटीमधून उतरताना सुद्धा मला 30 ते 35 हेअरपिन बेंड्स लागले होते. आणि कोली हिल्सला 70 हेअरपिन बेंड्स आम्ही म्हणजे वर चढलो आणि पुन्हा 70 हेअरपिन बेंड्स आम्ही उतरलो. म्हणजे ते जवळपास 140 हेअरपिन बेंड्स आणि ते 35 वर असते. 35-40 ते म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 180-200 हेअरपिन बेंड्स आज आम्ही केलेत. ऑलमोस्ट 180च्या आसपास हेअरपिन बेंड्स आम्ही बघताना डोळ्यात म्हणजे सामावून घेताना असं वाटत की यार इधरही रुक जाते. त्यांचा हे पेनड्राईव्ह लहान आहे आणि डेटा जास्त होता डोळ्यात सामावून घेण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गानेही आज आम्हाला चांगली बऱ्यापैकी साथ दिली. निसर्गाचे मनापासून आभार, त्यासोबत कागलकरांचे मनापासून आभार. आणि अशा पद्धतीने आजचा हा संपूर्ण आमचा प्रवास झालेला आहे. तर उद्या आम्ही तिघेही एकत्र रामेश्वरमसाठी निघणार आहोत आणि उद्याच्या प्रवासामधल्या गमती जमती आणि धमाल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आम्हाला सरांची थोडीशी तयारी करून घ्यायची. सरांची तयारी ऑलरेडी केलेली आहे, करायची काही नाही. डॉक्टर हे तुमचं तुम्ही बघा, यामध्ये माझा काहीही हात नाही. म्हणजे जर तुमच्या मंडळींनी हा ब्लॉग बघितला तर त्यामध्ये मी काही ओन रिस्क करा. या स्वागत आहे तुमचं नामकलमध्ये. कसा होता प्रवास? कसा झाला प्रवास? रोडवरती काहीच